संतोष देशमुख हत्याकांडानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी परळीतील काही जुनी हत्या प्रकरणं उकरून काढली आहेत. महादेव मुंडे, बापू आंधळे हत्या असेल किंवा 30 वर्ष जुनं चेतना कळसे संशयास्पद मृत्यू असो, त्यात आज सौरभ भोंडवे या तरुणाच्या आकस्मिक मृत्यूवरून शंका व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणी सौरभच्या वडिलांचा संशय सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी बोलून दाखवला. तसंच यामागे कराड कनेक्शन आहे का हे तपासण्याची देखील मागणी केली आहे. हे सगळं प्रकरण काय आहे बघूया. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमधली अनेक प्रकरणं आता समोर येत आहेत. संतोष देशमुखांच्या हत्येआधी ऑगस्ट महिन्यात सौरभ भोंडवे या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला होता, पण सौरभचा खून झाल्याचं कुटुंबियांचं म्हणणं होतं. आता सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी या प्रकरणाचा पुन्हा एकदा उल्लेख केला. सौरभ भोंडवे नावाचा मला वाटतं तो मुलगा आहे. त्याचे वडील माझ्याकडे आलते. केदार नावाचा एक तिथला API हा हक्काचा माणूस होता पाटोदा तालुक्यामध्ये. त्यांनी त्यांची केस दाखल करून घेतलेली नाही. माझ्याकडे आत्ता परत आलते. मी स्वतः SP-कडे त्यांना पाठवलं होतं आणि आता PIला त्याची केस त्या ठिकाणी घ्यायला लावलेली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया. 13 ऑगस्ट 2024ला सौरभ भोंडवे मित्रांसोबत उखंडा तलावाजवळ गेला. सायंकाळी 6:14 त्यानं आईला शेवटचा फोन केला. आवाज नीट येत नसल्यानं आईशी व्यवस्थित संवाद झाला नाही. रात्री 9 वाजता सौरभ हरवला असल्याचा त्याच्या मित्रांचा वडिलांना फोन आला. मित्र सौरभचे कपडे घेऊन पाटोदा पोलीस ठाण्यात दाखल झाले. 2 दिवसांनी तलावात सौरभचा मृतदेह आढळला. 4 दिवसानंतर भोंडवे कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली, पण पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. आता 5 महिन्यानंतर म्हणजे जानेवारी 2025 मध्ये पोलिसांनी त्याच्या वडिलांचा जबाब घेतला. सौरभच्या वडिलांच्या मते त्याचे मित्र गोरख आघाव, संभाजी जायभये आणि सागर जाधव यांनीच सौरभचा खून केला आणि मृतदेह तलावात फेकून दिला. पण पोलीस प्रशासनानं कोणतीही तक्रार घेतली नाही. उलट पोलीस उद्धट वागल्याचं त्यांनी म्हटलंय. हे मुलं त्या ठिकाणी एक हॉटेल आहे, त्या हॉटेलवर मला वाटतं त्यांनी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता हे पोहण्याचं निमित्त करून या सौरभला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी पाण्यात सोडून त्याला बुडून मारलं. तर ही जी घटना आहे पोलिसने थोडंसं बारकाईने चौकशी करायला पाहिजे होती, ती केली नाही आणि चौकशी न करता उलट गुन्हाही दाखल केला नाही आणि आमचं म्हणणं तर ऐकूनच घेतलं नाही. तेव्हा आम्हाला असं प्रशासनाला अशी आमची विनंती आहे की त्यांनी आमचा जो मुलगा गेला आहे तर त्याला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रशासनाच्या दारात वारंवार चक्रा मारतो, तरीसुद्धा प्रशासन त्याची दखल घेत नाही. आमचं म्हणणं आहे की प्रशासनाने यावर दखल घ्यावी आणि आम्हाला झालेल्या घटनेचा योग्य तो न्याय मिळावा. सौरभ भोंडवे प्रकरणासह बीड जिल्ह्यातली अनेक गंभीर प्रकरणं समोर येत आहेत. व्यापारी महादेव मुंडे, सरपंच बापू आंधळे या प्रकरणात वाल्मिक कराडवर आरोप होत आहेत. पोलीस प्रशासनावरही लोकप्रतिनिधी अविश्वास दाखवत आहेत. आता प्रश्न असा आहे की या प्रकरणात पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळणार का? आरोपींवर कारवाई होणार का? आणि दोषी पोलिसांचीही चौकशी होणार का? या सगळ्या प्रकरणांची फाईल अनसॉल्व्ह केस म्हणून बंद होणार? गोविंद शेळके, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.